की एखाद्या माणसाचा मृत्यू झाला की त्यानंतर सर्व काही संपतं. कसलं राजकारण? महाराष्ट्राचे मोठे नेते ज्यांना महाराष्ट्राचं एवढं मोठं नुकसान झालं असे अजितदादा गेलेत. राज्याचं नुकसान झालंय. याच्यात पण उबाटाचे नेते आणि उबाटा पक्ष जर गलिच्छ राजकारण करू पाहत असेल, शांतमनाची जाहिरात देणं ती जाहिरात नव्हती, ती संवेदना होती. राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, अचानकपणे त्यांच्यासोबत हा एवढा मोठा अपघात झालाय, राज्याची एवढी मोठी हानी झाली, तर एखाद्या वर्तमानपत्रात जाहिरात आली तर ते उद्धव ठाकरे गटाला एवढं झोंबावं? आमचं सोडा, तुमच्या सोबत पण ते उपमुख्यमंत्री होते. उद्या तुम्हाला आम्हाला सगळ्यांना देवाच्या घरी जायचंय. उद्या आमच्या तुमच्यातलं कोणी गेलं आणि वर्तमानपत्रात जाहिरात आली आणि अशा प्रकारची तुम्ही करता तशी टीका जर कोणी केली तर तुमच्या आत्म्याला काय वाटेल एवढा तरी विचार करायला पाहिजे होता. त्यामुळे आजपर्यंत आम्ही कधी बोललो नाही, पण उबाटाच्या ज्या प्रवक्त्यांनी हे वक्तव्य केलंय अजितदादांच्या सांत्वनाच्या जाहिरातीच्या बाबतीत, त्यांनी अजितदादांच्या चाहत्यांची हात जोडून माफी मागणं हा नैतिक धर्म समजला पाहिजे आणि त्यांनी माफी मागितली पाहिजे. देखो, ओछी राजनीति करने के लिए जीवन पड़ा है, पर महाराष्ट्र के कद्दावर अजीत दादा, उनका जिस प्रकार से आपदा में निधन होता है उस पर भी उद्धव ठाकरे गुट के नेता ओछी राजनीति करेंगे? क्या हो क्या गया आपको? उनके इस दर्दनाक मौत के बाद जो अखबारों में उनके प्रति संवेदनाएं प्रकट हुई तो उस पर भी ये आपत्ति जता रहे. क्या कारण है? एक दिन मौत के द्वार तुम्हें भी जाना है, हमें भी जाना है. मौत के बाद सब राजनीति मिट जाती है, कोई राजनीति नहीं. आपको हमको जाने के बाद हमारे आपके प्रति अगर कोई संवेदना अखबार में कोई प्रकट करता है और उस पर अगर कोई ओछी राजनीति करे, क्या लगेगा आपकी आत्मा को? दुख नहीं होगा? उबाटा के नेताओं ने, जिन प्रवक्ताओं ने स्वर्गीय अजीत दादा की मृत्यु के पश्चात जो अखबार में जो एड आई संवेदना प्रकट करने की, उस पर जो आपत्ति जताई है वो निंदाजनक है. वह आपत्ति, करोड़ों करोड़ों लोग अजीत दादा को चाहने वाले हैं. यह महाराष्ट्र की बहुत बड़ी क्षति है. तो इस कारण उन्होंने नैतिक धर्म समझ करके अजीत दादा को चाहने वाले लोगों की उन्होंने हाथ जोड़ करके माफी मांगनी चाहिए. घिनौनी राजनीति नहीं करनी चाहिए, पर करो, पर किसी के मौत के पश्चात नहीं. स्वर्गीय अजीत दादा पवार जी का अचानक जाना ये केवल उनके राजनीतिक दल की नहीं बल्कि महाराष्ट्र राज्य की बहुत बड़ी क्षति हुई है. अब अगला उपमुख्यमंत्री उनके दल से कौन होगा ये उनके दल का निजी फैसला है. पर जो बातें सामने आ रही हैं, सुनेत्रा पवार जी का नाम आ रहा है. वे कोई हाउसवाइफ नहीं है, वर्तमान सांसद है, और वो यदि उपमुख्यमंत्री बनती है, खैर उनके दल का फैसला होगा, पर एक कार्यकर्ता के रूप में यदि आप मुझसे पूछे, दल के रूप में नहीं, प्रवक्ता के रूप में नहीं, तो निश्चित तौर पर ये कहते कि सच्चे रूप से उनके दल के अजीत दादाजी को श्रद्धांजलि रहेगी यदि दल सुनेत्रा पवार जी का नाम सामने देता है. स्वर्गीय अजितदादांचं अचानकपणे जाणं हा केवळ त्यांच्या पक्षाचं नुकसान नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र राज्याचं न भरून निघणारं एक फार मोठं नुकसान आहे. पूर्ण महाराष्ट्रात दुःखात आहे. आता कोणाला उपमुख्यमंत्री करायचं हा त्यांच्या पक्षाकडून जे नाव येते त्यांच्या पक्षाचा निर्णय, त्या निर्णयावर माननीय मुख्यमंत्रीजी त्यांचा तो अधिकार आहे.
पण पक्षातून कुणाचं नाव द्यावं या बाबतीत त्यांचं पक्ष ठरवेल. पण एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून नाही, प्रवक्ता म्हणून नाही, एक सामान्य नागरिक म्हणून मला जर विचाराल तर सुनेत्रा पवार वहिनी या काही फक्त हाऊसवाईफ नाही आहेत, तर त्या वर्तमान खासदार आहेत. राजकारणाचा त्यांना अनुभव आहे. जर त्यांचं नाव पुढे येत असेल उपमुख्यमंत्री म्हणून, तर एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून, देशाचा नागरिक म्हणून मला नक्की आवडेल, महाराष्ट्राच्या लोकांना आवडेल आणि खऱ्या अर्थानं ती अजितदादांना श्रद्धांजली मनापासून आपण अर्पित केलंय अशा प्रकारचा एक नैतिक भावनेतून एक संदेश पूर्ण महाराष्ट्रात जाईल. ज्या पद्धतीनं स्वर्गीय अजितदादांचा अपघाती मृत्यू विमान अपघातात झाला, आता वास्तविक ज्या गोष्टी समोर येतात की कॅबिनेट मंत्र्यानं डबल इंजिन असणाऱ्या हेलिकॉप्टरमध्ये बसावं अशा प्रकारची नियमावली आहे. तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतं की अशी नियमावली का असू नये की ज्या विमानामध्ये नेव्हिगेशन सिस्टीम नाही, ज्या एअरपोर्टवर नेव्हिगेशन सिस्टीम नाही, लाईटची सोय नाही, ज्या ठिकाणी फिजिबिलिटी नसेल तर पायलटला स्वतःच्या स्किलवर लँड करावं लागतं, तर अशा विमानात बसण्यासंदर्भातली नियमावली डीजीसीएनं निश्चित करण्याची आवश्यकता आहे. कारण अजितदादांचं आपण बलिदान समजू, पण इथून पुढच्या भविष्यामध्ये अशा प्रकारची अप्रिय घटना कोणाच्याही बाबतीत देशात जगात घडू नये याची काळजी आपण घेतली पाहिजे. जर त्या विमानामध्ये नेव्हिगेशन सिस्टीम असती लँडिंगची, मी अनेक वैमानिकांशी बोललोय, त्या एअरपोर्टवर नेव्हिगेशनची सिस्टीम असती, एटीसी टावर ऍक्टिव्ह असता अनेक अर्थानं, तरी कालची घडलेली घटना ही घडली नसती, ही टाळता आली असती. तर त्यामुळे डीजीसीएने या संदर्भामध्ये कडक नियम करण्याची आवश्यकता या अपघाताच्या निमित्तानं आहे. स्वर्गीय अजीत दादा का प्लेन क्रैश में जिस प्रकार से उनकी दर्दनाक मौत हुई, सारा महाराष्ट्र, सारा देश इससे दुखी है. जिस प्रकार की नियम बनाया गया है कि कोई अगर कैबिनेट मंत्री है तो सिंगल इंजन के हेलीकॉप्टर में बैठने की उन्हें अनुमति नहीं है, उनको डबल इंजन का ही हेलीकॉप्टर में बैठ सकते हैं. तो मैं एक आम नागरिक करके डीजीसीए से सवाल पूछना चाहता हूं कि ऐसा छोटा एयरक्राफ्ट जिसमें नेविगेशन एड नहीं है, या ऐसा छोटा एयरपोर्ट जहां पर भी नेविगेशन सिस्टम नहीं है, रनवे पर लाइट्स नहीं है, एटीसी टावर पूरी तरह से जिस प्रकार से वो इक्विप्ड होना चाहिए इक्विप्ड नहीं है, क्या इन चीजों में सावधानी नहीं बरती जा सकती? स्वर्गीय अजित दादाजी की दर्दनाक मौत, इसको एक बलिदान समझते हुए समूचे देश में इस प्रकार की अप्रिय घटना टेक्निकल कारण की वजह से न हो, यह पूरी तरह से नैतिक जिम्मेदारी डीजीसीए की है. इस पर कड़े अगर नियम बनाने की आवश्यकता है तो ये आम नागरिक करके मेरी मांग रहेगी कि डीजीसीए बनाए.